आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या साधूंमध्ये वाद असतानाच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली साधू महंतांची एक बैठक संपन्न झाली। यामध्ये विकास कामं मार्गी लावण्यासाठीची तयारी आणि रूपरेषा ठरवण्यात आली। मात्र या बैठकीमध्ये कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा या वादावर सुद्धा तोडगा काढण्यात आल्याची माहिती आहे। काय होता हा वाद जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। सिंहस्थ कुंभमेळा दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये भरणारा हा साधू संतांचा महामेळा यावेळी 2027 मध्ये भरणार आहे। त्याची तयारीही सुरू झाली आहे। पण कुंभमेळ्याच्या नावावरून साधू महंतांमधला वाद अजूनही सुरूच आहे आणि यात रोज नवनवीन दावे केले जात आहेत। नाशिकला भरणारा कुंभमेळा हा इतर कुंभमेळ्याच्या तुलनेत वेगळा ठरतो, कारण नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणी कुंभमेळा भरतो। त्र्यंबकेश्वर ही शिवभूमी असल्याने शिवाला मानणाऱ्या साधू महंतांचं शाही स्नान त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थात होतं, तर वैष्णवपंथीयांचं शाही स्नान नाशिकच्या रामकुंडात होतं। पण या कुंभमेळ्याच्या आयोजनाची तयारी सुरू झाली आणि दोन्हीकडच्या साधू संतांच्या एका वादानं कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा असा वाद निर्माण झाला। तुमचा आक्षेप असा आहे की त्यांचा जो क्लेम चाललाय की 10 आखाडे तिथे असतात, इथे आमचे 18 आखाडे आहेत। 13 आखाड्याच्या अंतर्गत 18 आखाडे आहेत। शैव वैष्णव असं त्याला स्वरूप न देता दोन्हीही पूजनीय आहेत, दोन्ही संत महात्मे पूजनीय आहेत। आपण त्यांचा आदर ठेवावा आणि कोणाबद्दल अववक्तव्य त्या ठिकाणी होऊ नये एवढीच माझी या निमित्ताने विनंती आहे। आणि प्रशासनाने या विषयावरती योग्य तो निर्णय पुन्हा पाहून नाशिक त्र्यंबकेश्वर असा उल्लेख करण्यात यावा अशी मी विनंती करतो आहे। मागणी राहील की तुम्ही त्र्यंबकेश्वर सिंहस्थ जो आहे तुम्ही नाशिक सिंहस्थ हा प्रचार न करता त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभ करण्यात यावा ही एक आमची प्रामुख्याने मागणी राहील। आणि तुम्ही तातडीने एक त्र्यंबकेश्वरला बैठक घ्यावी आणि तुमचं पुढचं भविष्यातील नियोजन आमच्या लक्षात यावं। आता अशा वादाची ही काही पहिलीच वेळ नाही आहे। हा वाद पेशवे काळापासून सुरू आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा भरवला जातो, मात्र त्यातही आधी कुंभमेळा कुठे भरत होता यावरूनही मतप्रवाह आहे। त्र्यंबकेश्वरचे साधू आधी त्र्यंबकेश्वरलाच कुंभमेळा भरत असल्याचा दावा करतायत, तर नाशिकच्या साधूंचा दावा आहे की कुंभमेळा हा नाशिकलाच होत होता। यहाँ जल न होने कारण स्वयं तीर्थदेव ने गंगा का आवाहन किया गोदावरी के प्रार्थना पे, तो गौतम ऋषि के प्रार्थना पे स्वयं तीर्थदेव प्रकट होकर और यहाँ पे उन्होंने सारा काम किया और उनको जस दिया तपस्या का। हम इस समय यहाँ महाकुंभ के लिए आए हैं, हमारी मीटिंग है, कुंभ मेले के लिए है। मैं कोई पॉलिटिकल बयान नहीं देना चाहता हूँ। हम कुंभ की बात करेंगे, अच्छा रहेगा कि हमारा कुंभ त्र्यंबक में कुंभ हो। जो आप नासिक में कुंभ नासिक का नाम देंगे ऐसा नहीं हम होने देंगे। जो कुंभ जो है त्र्यंबक में ही किया जाता है, त्र्यंबक में ही कुंभ की शुरुआत होगी और यहाँ पे कुंभ किया जाएगा और त्र्यंबक का ही नाम दिया जाएगा। दरम्यान या विषयावरून चर्चा सुरू असताना त्र्यंबकेश्वरच्या साधूंनी नाशिकच्या सुधीरदास पुजारी आणि अनिकेत शास्त्री यांच्या महंत पदावरच आक्षेप घेतला, तर इतरांनी हा वाद सामोपचाराने मिटवण्यात यावा अशी भूमिका घेतली आहे। तो इसलिए ये वाद विवाद बिल्कुल नहीं होना चाहिए। मैं सबसे आह्वान करूंगा ये वाद विवाद दूर रहते हुए जो भी आपस की चर्चा है हमारे शैव आखड़ा के आणि वैष्णव आखड़ा के 10 आखड़ा 3 आखड़ा 13 आखड़ा, ये हमारे इंटरनल अंदर की चर्चा की बात है। वो चर्चा करी हम लोग करेंगे। इसको कोई वाद विवाद करना नहीं चाहिए, ना वो वाद विवाद हम लोग पढ़ना भी नहीं। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांमध्ये जुंपलेलं असताना प्रशासनाची डोकेदुखी मात्र वाढली। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी साधूंचा रोष कमी करण्यासाठी आणि कुंभमेळ्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली आणि या वादावर अखेर तोडगा काढला। हा दोन्ही ठिकाणचा कुंभमेळा, इथलं एक पावित्र्य वेगळं आहे, तिथलं पावित्र्य आहे। नाशिक जिल्हा खरं म्हणजे हा आपण बघितलं असेल सगळा देवदेवतांचा आणि सर्वात पवित्र स्थानं जी आहेत नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आहे। म्हणजे अगदी जवळपासचा सगळा परिसर जर आपण घेतला
तर याचं आगळं वेगळं महत्त्व त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे हा वादाचा विषय होऊ शकत नाही. पण निश्चित नुसतं नाशिक कुंभमेळा नाही तर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा याचं नामोल्लेख आम्ही सगळ्या ठिकाणी करणार आहोत. कुंभमेळ्याच्या तयारीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जातीनिशी लक्ष देऊन आहेत. आढावा बैठका घेतल्या जात आहेत. कोट्यवधींची कामं मंजूर करण्यात आली आहेत. पण साधू संतांमधल्या या वादामुळे कुंभमेळा आणि वादाची परंपरा मात्र कायम राहिली आहे. मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.